गेल्या लास्ट इयर आम्ही जेव्हा कमिटीचो ताबा घेतलेलो 1 एप्रिल 2025 तेन्ना कितें जाता की आमकां टायम मेळूनाशिल्लो आणि आमी तरी सुद्दां आमी व्हेरी नेक्स्ट डे 2 तारखेक गव्हर्मेंटाक पत्र बरयल्लें की जात्रेची तयारी करपा संदर्भात. पण आज कितें आमकां सफिशियंट टायम मेळ्ळो आसा. आमी आज 2026 एप्रिलाची जी जात्रा संपन्न जावंक ह्या खातीर डिसेंबरानूच आमी पत्र बरयलें गव्हर्मेंटाक की कलेक्टराक, डेप्युटी कलेक्टर, मागीर मामलतदार, पोलीस डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंटाक आमी टायमार पळयलें आणि त्या प्रमाणे फॉर्च्युनेटली की जे उत्तर जिल्हा अधिकारी आसा काय ना अंकित यादव आणि इमिडिएटली एक हाय लेवल कमिटीची मीटिंग घेतली. ती कलेक्टर कॉन्फरन्स जावन अंकित यादव त्याच्यावर बाकी सगळे अधिकारी असले, एडीसी असले, डेप्युटी कलेक्टर असले, एसपी असले, ट्रॅफिक एसपी असले, मामलतदार, सगळे ऑथॉरिटी आसा पळय त्यांच्यातर्फे एक मीटिंग घेतली 7 तारखेक 7 जानेवारी. त्याच्यानंतर काही त्यांच्यानी डायरेक्शन दिली की जात्रा कशी करपाक जाय, म्हणजे कशें नियोजन कशें आसपाक जाय संदर्भात. आणि त्या प्रमाणे नियोजनाचो भाग म्हणून त्यांच्यानी सेकंड मीटिंग घेतली शिरगांव मल्टीपर्पज हॉल आमचो देवस्थानचा आसा थंयसर मीटिंग घेतली. तितून त्यांच्यानी एक तेचें विश्लेशण केलें की कशे भशेन जातलें नियोजन तुमचें आसतलें त्या बद्दल आमकां विचारणी केली. आमी काही गोष्टी खेळत तांकां सांगल्यो. त्या प्रमाणे ते मिटिंगेक डेप्युटी कलेक्टर नॉर्थ गोवा ह्या येयल्ले बाकीचे अधिकारी आयले. अश्यो आमच्यो 4 मिटींग संलग्न कलेक्टराच्या अध्यक्षतेखाली जाल्यो आणि त्या शिवाय तेंच्यांनी सर्वेक्षण केलें संपूर्ण गांवाचें की खंयसर प्रॉब्लेम कितें जावंक शकता. त्या समितीने अभ्यास केलो आणि त्या प्रमाणे काही सूचना केल्यो. आता हे करता आसतना सर्वेक्षण करता आसतना त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी हांगासर विजीट केली. त्यांच्यानी काही इन्स्ट्रक्शन दिले ऑथॉरिटी. त्याप्रमाणे आम्ही काही रिक्वेस्ट केली त्यांना आमकां कशें कित्याची गरज आसा ती. माननीय आमदार आमचे प्रायम मिनिस्टर हे त्यांच्यानी विजीट केली आणि त्यांच्यानी काही इन्स्ट्रक्शन म्हणजे त्यांनी ऑथॉरिटी कडेन उलयलें, डिस्कशन केलें आणि हे काम आसा पळय ते कशें बेगीन जावपाक जाय त्या बद्दल मार्गदर्शन केलें. आणि त्यानुसार आतां सांगपाचें म्हटल्यार की जात्रेक जे नियोजन आसा पळय ताचो एक भाग म्हणून रस्ते आसा पळय न्हू ते काही प्रमाणात वायडनींग केल्ले आसा, स्लोप कमी केलो आसा. नंबर 2 हे आसा पळय न्हू इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तेंच्यांनी आज पासून तेंच्यांनी बऱ्यापैकी काम केल्लें आसा. सगळ्याक इल्युमिनेशन केल्लें आसा लायटीचें आणि हे गव्हर्मेंट ऑथॉरिटी फायर ब्रिगेडी आणि हेल्थ यांच्या संबंधी यांच्या बरोबर आमची मिटींग जाल्यो आणि त्या मिटिंगेन तेंच्यांनी आमचे कडसून कितें अपेक्षा आसा कमिटी कडसून ते तेंच्यांनी आमच्या समोर मांडलें. आमी तांकां त्या बद्दल जें कितें आमचे कडसून दिवपाक जाय आमी अरेंजमेंट करपाक जाय ते आमी सगळे कंप्लायन्स ऑलमोस्ट केल्ले आसा. त्याच बरोबर कलेक्टर जावन एसपी म्हणजे पोलीस डिपार्टमेंट यांच्यानी आमकां सांगलें की सीसीटीव्ही जाय, मागीर पीटीजेड कॅमेरे जाय. आज पासून देवस्थानच्या फंडान जो 13 ते 14 लाख खर्च केला कॅमेराचे 90 कॅमेरे आम्ही स्टोर केले आसात. लयराई मंदिरापासून ते मुरली टेम्पल आसा थंयसर म्हणजे सगळो भाग आसा न्हू गांवाचो देवस्थानचो जात्रे संबंधी तो ह्या कॅमेऱ्यांनी कॅप्चर केल्लो आसा. हे सगळो खर्च आमी देवस्थानान केल्लो आसा. मागीर कितें आसा की काही डायरेक्शन दिली गेली परमिशन आसलेले पण आमकां इट वॉज टू लेट म्हणजे खूप लेट सांगलें आमकां गव्हर्मेंटान की 30 तारखेक आमकां येवन सांगलें बॅरिकेडींग जाय म्हणून. एक्चुअली कितें आसा लयराई देवस्थानची जात्रा आसा पळय न्ही तुमी सगळे खबर आसतली की जात्रेक आमच्या हांगा एक रिच्युअल्स आसता न्ही रिलिजियस रिच्युअल्स आसता धार्मीक विधी आसा पळय न्हू ते सकाळी 5 सुरवात जाता. 5 सुरवात जाले तेन्ना दनपारां न्ही 12:30 ते दरम्यान न्ही ते इंटरप्ट कोणीच जावंक ना ते रिच्युअल्सान की 12 सुमार आमचे बायनळकार, मयेकार, मुळगांवकार, मोरजकार आसा न्ही जे भावगींचे आसा देवस्थानचे ते कळास घेवन येतात. तांकां ती सगळ्यो व्यवस्थीत एंट्रन्स आसूंक जाय. त्या खातीर कितें आहा की देवळांतली सभा मंडपान आमकां बॅरिकेडींग शक्यच ना हे आमी स्पश्ट सांगलेलें आहा. आनी एसपी कलेक्टर तांकां सहमत जाले आहा आमच्या मताची की बॅरिकेडींग देवळान कांय जावपाचें ना. दुसरी गोष्ट कितें आहा की हे जे हें आसा आतां सांगपाचें म्हटल्यार कितें आसा की उत्सव आसा पळय आमचो तो 12:30 आमची चिरा भायर सरता. चिरा मुड्डर वयता ती मुड्डर चिरा गेल्या नंतर थंयसर जे धार्मीक विधी आसता
रिच्युअल्स जे धोंड आंगोवपाचे असता विधी तो साधारण 8-8:30 पासून चलता. त्याच्यानंतर मागीर 8:30 देव आमच्या मंदिरात असं कसं येता म्हणजे तिरां काही धार्मीक आमच्या बाकीचे असतात. हळवटणी आसा, आरती आसता, मागीर गाराणे असतात. ते जाल्यानंतर देवीचो कळस आसा पयलीं तो मुर्डेर वचपाक वयताना होमखंडाक आहा न्हू तो दीप होमखंड प्रज्वलीत करता आनी मागीर ते रातभर तशें मुर्डेर जे मूळ स्थान देवीचें आसा थंयसर स्थानापन जाता. सकाळी पहाटे पुजा जाता तेची पूण तेच्या मदीं 12-1:30 दरम्यान 12 उजो करता 11:30-12 दरम्यान उजो करता प्रज्वलीत केल्यान. म्हणून त्याच्यानंतर जे साधारण 1:30 दरम्यान धोंड वाजपाक कमेस जाता होमखंडांतसून सगळे धोंड वयता म्हणून असं 4:30-5 जाता आणि 4:30 ते 5 जाली केन्ना मागीर कितें सगळे धोंड जाले सोंपले नंतर मागीर देवीचो कळस देवी आसा पळय न्हू ती होमखंडांतसून वचपाक येता आणि त्या दरम्यान कितें आसा एक आमचे हें आसा रिच्युअल्स आसता की तेका पेरणे म्हणटा वळसावणे अशें म्हणटा तेका. पेरणे म्हणजे पेरणे आमचो जो देवस्थान जो सेवे कितें आसा तो पेरणे म्हणटा म्हणजे देवीचे सगळे गुणगान गाता तेचे 7 भयणीचे आनी भावाचे आनी त्याच्या नंतर देवी आमची होमखंडांतसून पार जाता आनी त्या नंतर ते सकाळचे हो आमचो सादारण पयलीं दिसाचो कार्यक्रम आसता. म्हणजे कितें आसा की ह्या परिस्थितीन न्ही ह्या सगळ्या परिस्थितीन पळयतात तर न्ही रस्त्याक आमच्या स्लोप असल्या कारणान बॅरिकेडींग शक्य ना, मुक्तो फाम्यानूय शक्य ना. फक्त आमी बॅरिकेडींग वेवस्था केल्या की सरावंडींग देवळाचें आसा बॅरिकेडींग केल्ली आसा आनी ती म्हाका 16 तारखेक इन्स्टॉल करता. 18th ऑफ दीस मंथ म्हणजे एप्रिलांतल्यान ते बॅरिकेडींग कंप्लीट जातलें आनी ते झिगझॅग म्हणजे क्यू मॅनेजमेंट केला एज पर द डायरेक्शन ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे पुलीस डिपार्टमेंट आनी कलेक्शन आनी त्या प्रमाणे कितें 2 वाटो दवरल्या. 2 वाटो कश्यो दवरल्या एक गणा खातीर आनी एक जनरल पब्लीक आसा पळय डेवोटीज तेच्या खातीर. गण आसा पळय न्हू देवळाक भोंवताळे घालून मेन दारांतसून वयतले आनी बाकीचे डेवोटीज आसा पळय न्हू ते आमचो एक देवळाच्या दावे सायडीचो एक आसा गेट आसा ती गेटींतसून बाकीचे जनरल पब्लीक डेवोटीज सोडटले. पूण एक गोश्ट आसतली कितें रिस्ट्रिक्शन कितें आसतलें की डेवोटीज जाले न्ही मागीर कांय प्रमाणे गरज जाल्यार डेवोटीजांक म्हणटकूच घणां करतात. घणां जाले म्हणटकूच डेवोटीज अशें भशेन आमी एक सिस्टम केल्ली आसा आनी ती आमी गव्हर्नमेंटाक म्हणजे पुलीस डिपार्टमेंटाक एलेबोरेट केल्ली आसा सांगलेली आसा अशें भशेन वयतले म्हणून आनी तेजेर ते सहमत जाल्ले आसा. सांगपाचें कितें आहा दुसरें कितें आहा की आतां दुसरी आता महत्वाची गोष्ट पळयात आमची जात्रा ही आयज आनी काल अनादिकाल आमची जात्रा जाता तुमकां सगळ्यांक खबर आसा की त्या हे जात्रेक दुकानाचो सगळे दुकान म्हणजे देवळा पासून ती मुर्ती पासून दुकानां काडली वयता. पूण आज कितें आहा की फॅक्ट फायंडींग कमिटीनूय रिपोर्टान म्हणटलें आसा त्या प्रमाणे आमचे ऑथॉरिटीनूय त्या नुसार त्याच्या अनुशंगान फॅक्ट फायंडींग कमिटीच्या अनुशंगान ते एक म्हणटलें आसा की दुकानां मुर्डेर पासून देवळा पर्यंत जावपाची ना आणि त्यानुसार आम्ही जे डायरेक्शन दिले आसा ते आम्ही कंप्लायंट केले. आम्ही देवस्थान कमिटी फक्त कितें कांय प्रमाणात कितें आसा धोंड जावं बाकी डेवोटीज ताका तान लागतली जावं भूक लागतली त्या गोश्टी आमी गव्हर्नमेंटा कडेन परमिशन मागले कलेक्टरा कडेन आनी त्या अनुशंगान कलेक्टरान आमकां वडा कडेन दुकाना कडेन 9 दुकानांक परमिशन दिलां रात्री दिसाक आनी फाटल्यान 15 दुकानां आणि रात्री मागीर दुसरे दिसा सॉरी देवळा फाटल्यान 25 दुकानां आणि होमखाणा कडेन 9 दुकानांक परमिशन दिलें आहा. सबसिक्वेंटली जात्रेच्या दुसरे दिसा आसा पळय न्हू ती आमी दुकानां सगळ्यांक लायतले पूण कशी ती तेका बी परमिशन घेतलें आसा पूण ते रस्ते साठी एकूच दुकान लागचें ना कित्याक एज पर द रिस्ट्रिक्शन ऑफ द गव्हर्नमेंट कलेक्टराच्या आणि पुलिशेच्या आदेशानुसार फक्त आम्ही होमखाणा कडेन वयले सायडीक आहा पळय टोटल 25 दुकानां लागतली आणि देवळा फाटल्यान जवळ 32 दुकानां म्हणजे पूण खंयच्याच प्रकारान लोकांक जोणांक भाविकांक अडचण जावची ना हेची आमी प्रकर्शान काळजी घेतले. खंयचीच भशेन लोकांक प्रॉब्लेम जावंक जायना. आता हे सगळे करताना कितें सांगपाचें म्हटल्यार की आमी पयलें सांगलेलें आसा त्या प्रमाणे आमकां काही गोश्टी आहा न्हू ते मुख्यमंत्र्यान मार्गदर्शन केलें डायरेक्शन दिल्लें आसा आनी कांय दिसांनी तेज्यानी हेल्पूय केल्ली आसा.
आता ते बॅरिकेडिंग संदर्भात एक कित्याक जाणा तुमी आता आमकां एक्चुअली कितें आहा की हो खर्च आसा पळय न्हू ओव्हरबर्डन जालो आसा तरी सुद्दां आमी बॅरिकेडिंग करता आमकां 3 लाख बॅरिकेडिंग आमकां खर्च आसा आनी हो खर्च आसा न्हू तो धुमे सद्गुरू धुमे फावंडेशन हेणी आपण करता हांव प्रकटन नांव घेता कित्याक तेंच्यांनी आपूण तो सगळो खर्च करता कित्याक आमकां जो 14 लाखाचें बर्डन आयलें CCTV कॅमेराचेर जोनाचे तळे कडेन आसा न्ही आतां तशीच आमी सिस्टम केलें की जोनाचे तळे जावपाक एक वाट दवरल्या आनी वचपाक जोनाक एक वाट दवरल्या म्हणजे जे मेन पयलीं पासून येताले वयताले तीच वाट देंवपाकूच फक्त आसतली मागीर शेस म्हणून कांय वेगळी प्रोग्राम आसा तेजे नंतर तो जोन शेस लायले केन्ना म्हणटून आसा लेफ्ट हँड सायडीक हे केलें सोपानां केल्लीं आसता त्या सोपानांतून ते भायर सरतले आनी तशेंच न्यू सिस्टमाक ते वयर कुड्डर वयतले देवदर्शनाक मागीर आंगण आसा नवीन जोडाची आनी ते जाल्या नंतर परत आसा तशें ते त्याच रोवन वयतले पूण हांगासर कितें आहा गव्हर्मेंटान कितें केलां की पुलीस डिपार्टमेंटा कलेक्टरान जेन्ना अमखाणातून वयता पळय न्हू अमखाणातून वयता कॉलेज जाल्या बरोबर थंयच्याच अदरवायजान जोणा शिवाय आनी कोणाक ते हे सायडीक सोडचे ना तो जोणाकूच सोडटले पूण जनरल पब्लिकाक बाकी दर्शन घेवपाक हरकत ना पूण एक गोश्ट कितें आहा सांगूंक सोदता की काही प्रकरणांत एक हे जालें कितें मिसअंडरस्टँडिंग जालें गैरसमज जालो कितें की फक्त आमी जोणाकूच येवपाक परमिशन दितले तशें कांय ना हांव परत स्पश्ट करता की सगळ्या जोणांक सगळ्या लोकांक पब्लिकाक जे एज्युअल येताले हेच्या पयलीं सुद्दां पळय न्हू तेंच्यांनी सगळ्यांनी येवचें आनी सगळ्यांनी जात्रेचो आस्वाद घेवचो सगळ्यांनी जात्रेचो अनुभव घेवचो आनी देवीचें दर्शन करचें रिस्ट्रिक्शन काय ना रेस्ट्रिक्शन काय ना रेस्ट्रिक्शन काय सगळ्यांनी येवपाचें आता इतकेच कितें जेन्ना एक कोण जाणटी आसता भुरगीं आसता न्हू ती प्रत्येकान आपापल्या काळजी घेवपाक जाय कित्याक गर्देन ते भुरग्यांक खूब चेंगरा चेंगरी म्हणटा पळय न्हू शब्द तो असो घडटा म्हणून कितें जाता तितकें अवॉयड करचें की तेंच्यांनी भुरग्यांक हाडटाना आपल्या बरोबर दवरपाचें आतां एक गोश्ट लक्षांत घेयात की जेन्ना धोल आनी जनरल पब्लीक कितें आतां धोल कितें करता आपली फॅमिली हाडटा आपल्या बरोबर धोणांनी आपली फॅमिली हाडपाक कांयच हरकत ना पूण प्रोवायडेड कितें आसा की धोण आसा पळय जेन्ना ते धोण आपले रिच्युअल्स करपाक वयता धार्मीक विधी करपाक वयता पळय तेन्ना तेणी फॅमिली अलिप्त दवरपाचें आनी फक्त धोणानूच आपल्या लायनीन दवरपाचें आनी बाकीची जनरल पब्लीक आसा पळय तेच्या लायनीन तेंकां रावपाक आनी दर्शन घेवपाक कांयच हरकत ना पूण सगळ्यांक मुबारक सगळ्यांनी जात्रेक येवपाचें अशें आमी स्पश्ट करता